राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचं दिसत आहे। सध्याच्या घडीला महायुती 217 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी केवळ 51 जागांवर आघाडीवर आहे। भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर आली। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं विधान केलंय, तर संजय राऊत यांनी काहीतरी गडबड आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। मला वाटतं आम्हाला अतिशय आनंद आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं स्विंग म्हणजे 200 पार मेजॉरिटी येईल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसतंय। आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहिलाय। संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिलाय आणि त्याच्यामुळं महायुतीला एक प्रचंड असं यश त्या ठिकाणी मिळतंय। आता रडीचा डाव संजय राऊत विरोधी पक्ष खेळायला लागले, या लोकशाहीचा विजय नाही। मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण पराभव सुद्धा मोठ्या मनानं स्वीकारावा लागतो। ऑपोजिशन का कहना है कि अभी ऑपोजिशन का कहना है संजय राऊतला आता पागलच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागेल। आता तरी त्यांनी हवेतनं आकाशातनं जमिनीवर लँड व्हावं। कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा अंदाज नाही, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही, विकासावर बोलायचं नाही, केवळ शिव्या मत्सर द्वेष टीका करायची। मला वाटतं शांतपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेत जी काही चूक किंवा जे काही झालं होतं ते दुरुस्त करून ती खंत मनात होती की मोदी साहेबांना पाठबळ द्यायला आम्ही कुठे कमी पडलो, ते यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय। ज्या काही महायुती सरकारनं 2 वर्षामध्ये एक आमाप अशा प्रकारचं गरिबाच्या कल्याणासाठी काम केलं, विकास केला, त्यामुळे केवळ शिव्या घालणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता राहिली नाही। अर्थात भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय। आमचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल, कुठले वादविवाद नसतील एवढं स्पष्ट आहे। आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतं।